Good morning, student. We will discuss about the next topic, antiseptic and disinfectant. ठीक आहे. अँटीसेप्टिकमध्ये कोणते कोणते अँटीसेप्टिक ड्रग्स येणार आहेत त्यामध्ये आपण पाहणार आहोत टर्मरिक, नीम, मायरिया अँड बेन्झॉइन. ठीक आहे. यामध्ये आपल्याला 4 ड्रग बघायचे आहेत. ठीक आहे. फर्स्ट आहे टर्मरिक, नेक्स्ट नीम, मायरिया अँड बेन्झॉइन. हे ड्रग अँटीसेप्टिकमध्ये येतात. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन ऑफ अँटीसेप्टिक. Antiseptic are the chemical sterilizing substances which are used to kill pathogenic microbes or for prevention of their growth. अँटीसेप्टिक आपण कशासाठी यूज करतो? ठीक आहे. अँटीसेप्टिक असे केमिकल स्टरलाइज करतात, म्हणजे स्टरलाइज करतात, किल करतात. कुणाला? फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात. ठीक आहे. आणि जे मायक्रोब्स ते आहेत त्यांना किल करण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो. अँड द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी, ग्रोथला थांबवण्यासाठी आपण अँटीसेप्टिकचा यूज करतो. दे आर डायरेक्टली अप्लाय टू टिश्यू. आपण डायरेक्टली अप्लाय करू शकतो टिश्यूवर. टू ब्रोकन द स्किन आफ्टर द बर्न्स अँड वुंड्स. ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस स्किन आपली बर्न झालेली असेल त्यावेळेस आपण स्किनवरती लावण्यासाठी आपण अँटीसेप्टिकचा यूज करतो. किंवा वुंड ज्यावेळेस आपल्या जखम झालेली असेल, वुंड झालेला असेल, त्या टायमिंगला आपण वुंड हिलिंगसाठी, नीट करण्यासाठी, जखम नीट करण्यासाठी आपण अँटीसेप्टिक यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिसइन्फेक्टंट्स. डिसइन्फेक्टंट्स आर द सबस्टन्सेस विच आर यूज्ड फॉर डिस्ट्रक्ट द बॅक्टेरिया अँड दिअर स्पोर्स अँड आर नॉट डायरेक्टली अप्लाइड टू टिश्यू ड्यू टू दिअर टॉक्झिसिटी. डिसइन्फेक्टंट्स आर सबस्टन्सेस, असे सबस्टन्स आहेत विच आर यूज्ड, असे डिसइन्फेक्टंट असे सबस्टन्स आहेत की ते यूज करतो आपण कशासाठी? डिस्ट्रॅक्ट म्हणजे नाश करण्यासाठी. कोणाचा नाश करायचा? बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी आपण डिसइन्फेक्टंट आपण यूज करतो. जे स्पोर्स प्रेझेंट असणार आहेत त्यांना किल करण्यासाठी. ठीक आहे. त्यांचा नाश करण्यासाठी. आणि आपण काय? आर नॉट डायरेक्टली अप्लाय टू टिश्यू. आपण डायरेक्टली टिश्यूवर अप्लाय करत नाही डिसइन्फेक्टंट. लक्षात येते? ठीक आहे. ड्यू टू देअर टॉक्झिसिटी. ठीक आहे. फर्स्ट आपण यामध्ये कोणते कोणते ड्रग्स पाहणार आहोत? टर्मरिक, नीम, मायरिया अँड बेन्झाइन. त्यातला पहिला ड्रग आपण आहे कुरकुमा मीन्स टर्मरिक. कुरकुमा मीन्स टर्मरिक. ठीक आहे. सिनोनेम काय? इंडियन सॅफ्रॉन, त्याला आपण हल्दी पण म्हणतो. टर्मरिक कन्सिस्ट ऑफ द ड्राईड ॲज वेल ॲज फ्रेश रायझोम्स ऑफ द प्लांट नोन ॲज कुरकुमा लोंगा लीन. बिलॉंग्स टू फॅमिली झिंगेबेरेसी. ह्याचे बायोलॉजिकल सोर्सेस काय आहेत? टर्मरिक कन्सिस्ट ऑफ द ड्राईड ॲज वेल ॲज फ्रेश रायझोम्स ऑफ द प्लांट नोन ॲज कुरकुमा लोंगा लीन. फॅमिली कोणती आहे? झिंगेबेरेसी. ठीक आहे. त्याचे आपण ड्राईड फ्रेश रायझोम्स घेतो. कुरकुमा लोंगाचे लीन. फॅमिली कोणती आहे? झिंगेबेरेसी. जिओग्राफिकल सोर्सेस आपल्याला हळद कुरकुमा कुठे कुठे भेटते? वेस्ट पाकिस्तान, इंडिया, मलेशिया, चायना. इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडू, वेस्ट बंगाल, UP अँड पंजाब यामध्ये आपल्याला टर्मरिक भेटते. त्याला जिओग्राफिकल सोर्स आहे. ठीक आहे. याचे डायग्राम दिलेले आहे कसे दिसतात टर्मरिकचे प्लांट्स अँड इट्स रायझोम्स. नेक्स्ट कर्कुमा. ठीक आहे. कर्कुमाचे ऑर्गनोलॅप्टिक कॅरेक्टर्स. कोणते कोणते ऑर्गनोलॅप्टिक कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत? ठीक आहे. कलर कसा आहे त्याचा? त्याचा एक्सटर्नल कलर म्हणजे कलर, त्याचा एक्सटर्नल पार्ट कसा दिसणारा? येल्लोइश ब्राऊन कलरमध्ये दिसणार आहे एक्सटर्नल पार्ट. आणि इंटर्नल पार्ट कसा असणार आहे? येल्लोइश टू ऑरेंज. ठीक आहे. त्याची ऑर्डर कशी असणार आहे? कॅरेक्टरिस्टिक्स, टेस्ट, स्लाइटली बिटर, साईज 2 to 5 सेंटीमीटर इन लेंथ, 1 to 2 सेंटीमीटर इन थिकनेस. ठीक आहे. शेप कसा असणार आहे याचा? ओव्हेट और ऑब्लॉंग. ठीक आहे. ओव्हेट शेपमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. यामध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असणार आहेत? 5% वोलाटाईल ऑइल, रेझिन, ॲब्डुएंट जिंगेबेरेसेस, स्टार्च ग्रेन्स, येल्लो कलरिंग सबस्टन्सेस नोन ॲज कर्क्युमिनॉइड्स. ठीक आहे. चीफ कंपोनंट्स ऑफ द कर्क्युमिनॉइड्स इज नोन ॲज कर्क्युमिन. ठीक आहे. हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट यामध्ये टर्मरिकमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये अजून कोणते कोणते टर्मरिक ऑइल कंटेन्स, ऑइलमध्ये कोणते कोणते कंटेन्स आपल्याला केमिकल कंटेन्स भेटणार आहेत? ठीक आहे. त्याच्यामध्ये आहे टर्मरियन, जिंगेबेरिन, बोरेनॉल,
कॅप्रॉलिक ॲसिड. ठीक आहे, हे केमिकल कन्स्टंट टर्मरिक ऑइलमध्ये प्रेझेंट असणार आहे. त्यामध्ये कर्कुमा टर्मरिकची केमिकल टेस्ट. फर्स्ट आहे पावडर ड्रग घ्यायचे. पावडर ड्रग ॲडेड द सल्फ्युरिक ॲसिड, इट गिव्ज क्रिसमस कलर. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड कोणते टेस्ट, ॲक्वेस सोल्युशन ऑफ टर्मरिक ॲडेड बोरिक ॲसिड, इट गिव्ज द रेडिश कलर. ऑन ॲडिशन ऑन अल्कली टू इट गिव्ज ग्रीनिश ब्लू कलरमध्ये मिळणार आहे. नेक्स्ट यूजेस, आपण टर्मरिकचा यूज कशासाठी करतो, आपण बघितले असेल कर्कुमा टर्मरिक आपण डेली लाईफमध्ये आपण यूज करतो. आपण बघितले असेल डेली लाईफमध्ये आपण बघा मसाल्यामध्ये यूज करतो. ठीक आहे. पुन्हा क्रीम पर्पजसाठी आपण यूज करतो, कॉस्मेटिकमध्ये यूज करतो का नाही. ठीक आहे. त्याचे यूजेस बघा, अँटीसेप्टिक म्हणून आपण यूज करतो. ज्यावेळी जखम झाली असेल वाउंड हिलिंगसाठी, जखम नीट करण्यासाठी आपण हळदीचा यूज करतो. एक्सपेक्टोरंट म्हणून यूज करतो. कॅन्डिमेंट ऑफ द स्पायसेसमध्ये आपण यूज करतो. पुन्हा कलरिंग एजंटसाठी पण आपण याचा यूज करतो. यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ बोरिक ॲसिड म्हणून पण याचा आपण यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट ड्रग कोणता आहे याच्यामधला अँटीसेप्टिकमध्ये, नीम. ठीक आहे. त्याचं नीम आपण पाहिलं असेल भरपूर आजूबाजूला आपल्या भरपूर नीमचे प्लांट दिसतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याचं सिनोनेम काय नीमचं, मेलिया ॲझिड्रॅस्टिटिया. बायोलॉजिकल सोर्स काय आहेत, इट कन्सिस्ट ऑफ लीव्ज अँड एरियल पार्ट ऑफ ॲझॅड्रेक्थिका इंडिका, फॅमिली मेलेसिया. ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्सेस आपल्याला कुठे कुठे भेटते. ठीक आहे. इट इज इंडोनेशियस वाईडली ग्रोन इन इंडिया, जास्त करून आपल्याला इंडियामध्ये भेटणार आहे. इंडियामध्ये इट ग्रोज इन द व्हेरियस ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजन्स. ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजन्समध्ये आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. डायग्राम दिलेला आहे नीमची, नीम प्लांट. नेक्स्ट डिस्क्रिप्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये नीमचे लीव्ज कसे असणार आहेत, इम्पेरिपेनेट 20 to 37 सेंटीमीटर इन लेंथ, डार्क ग्रीन टू ग्रेनिश येल्लो कलरमध्ये असणार आहेत. बिटर इन टेस्ट कसे असणार आहे, बिटर. त्याचे फ्लावर्स कसे असणार आहेत, व्हाईट सेक्टेड 5 mm लॉंग. फ्रूट्स कसे असणार, ड्रूप 1.2 to 1.8 सेंटीमीटर इन लॉंग, ऑब्लॉंग, वन सीडेड, स्मूथ ग्रीनिश येल्लो इन कलरमध्ये प्रेझेंट असणार आहे. बार्क रफ ग्रेइश टू ब्राउनिश इन कलर. ओके. नीम लीव्ज. नेक्स्ट आहे केमिकल कन्स्टिट्युएंट. नीममध्ये कोणते कोणते केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आर ॲझिड्रेटिन, सेलेनिन अँड मेलेनेट्रिऑल. ठीक आहे. नीम लीव्ज कंटेन निम्बोस्टेरॉइड अँड क्युरिसिटिन. सीड कंटेन ॲझॅड्रेटिन, सेलेनिन, मेलेनेट्रॉल अँड मेलिसिन. ठीक आहे. ट्रंक बार कंटेन, ट्रंक बारमध्ये कोणते प्रेझेंट असणार आहेत, निम्बिडिन, निम्बोस्टेरॉल अँड बिटर प्रिन्सिपल कॉल्ड मॅर्गोसिन. ठीक आहे. केमिकल कन्स्टिट्युएंट यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. नीम ऑइल कंटेन्स चिफली ग्लायसराइड्स ऑफ ऑलिक 50% अँड स्टेरिक 20% ॲसिड्स. ठीक आहे. यामध्ये केमिकल यामध्ये प्रेझेंट असणार आहे. कोणत्या लीव्जमध्ये कोणते प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. सीडमध्ये कोणते, ट्रंकमध्ये. नीम आपण बघितलेलं असेल त्याचे. ठीक आहे. भरपूर युजेस पण आहे. हे जे आपण सांगितले आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ द नीम्स. नेक्स्ट बघूया आपण युजेस. आपण नीम कशासाठी यूज करतो. ठीक आहे. माहीत आहे आपण नीमचे यूज सगळ्याला माहीत आहेत. ठीक आहे. बघा काय युजेस आहेत, अँटीसेप्टिक अँड इन्सिडेटेड, अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो, अँटीफंगल म्हणून यूज करतो, अँटी फर्टिलिटी अँड अँटीव्हायरल प्रॉपर्टीज पण दाखवतात. ठीक आहे. इन ट्रीटमेंट ऑफ एड्ससाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट माहेरी. ठीक आहे. नेक्स्ट ड्रग कोणता आहे, माहेरी. ठीक आहे. सिनोनेम काय, गम माहेरी, बोल. ठीक आहे. माहेरा. ठीक आहे. हे त्याचे सिनोनेम आहेत. त्याचे बायोलॉजिकल सोर्सेस काय आहेत, इट इज अ ओलिओगम रेझिन ऑप्टेन फ्रॉम कॉम्फेओरिया मोलमॉल. ठीक आहे. फॅमिली बुर्सेरेसिया. लक्षात येईल. याला आपण हिरोबोल पण म्हणतो. त्यापासून आपण धूप तयार करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्सेस काय त्याचे, नॉर्थ ईस्ट आफ्रिका, साऊथर्न अरेबियामध्ये पण आपल्याला हे मिळतात. ठीक आहे. आफ्रिकामध्ये पण. ठीक आहे.
ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये काय येणार आहे, कलर एक्सटर्नली रेडिश ब्राऊन, इंटरनली ब्राऊन. ठीक आहे. याचा कलर कसा आहे, एक्सटर्नली रेडिश आहे ब्राऊन अँड इंटरनली ब्राऊन. दिसतात नाही तर डायग्राम दिलेली आहे मायराची. ठीक आहे. यानुसार बघा दिसते ना. ऑर्डर कशी आहे, ॲरोमॅटिक असणार आहे ऑर्डर. टेस्ट ॲग्रिएबल. ठीक आहे. नेक्स्ट केमिकल कॉन्स्टिट्युएंट. यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट असणार आहेत. इट कंटेन्स अबाउट 10% ऑफ द वोलाटाईल ऑइल, 60% ऑफ गम, 25 to 40% of resin and bitter principle. Resin contains alpha, beta and gamma conferric acid. ठीक है. The volatile oils contains terpenes, cumenic, aldehyde, eugenol. ठीक है. The gum is associated with the oxidases enzymes. आपल्याला हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट महिन्यामध्ये मिळणार आहेत. नेक्स्ट आहे त्याचे आयडेंटिफिकेशन टेस्ट. व्हेन टॅच्युरेटेड विथ वॉटर इट फॉर्म्स येल्लोइश ब्राऊन इमल्शन. त्याला टॅच्युरेट करायचं मीन वॉटरसोबत इट फॉर्म्स द येल्लोइश ब्राऊन इमल्शन प्रेझेंट होणार आहे. नेक्स्ट आहे व्हेन द सबस्टन्सेस अँड सँड आर टॅच्युरेटेड विथ द सॉल्वंट इथर filtrated and allowed to evaporate, the thin film formed gives violet color on contact with the bromine vapors. नेक्स्ट यूजेस काय ते आपण याच्यासाठी यूज करतो, आपण स्टिम्युलंटसाठी म्हणून यूज करतो, अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो, प्रोटेक्टिव्ह अँड ॲस्ट्रिंजंट. इट्स टिंचर इज यूज्ड इन द माउथ वॉशेससाठी अँड गार्गिल्समध्ये पण आपण याचा यूज करतो, गार्गिल्स. ठीक आहे. नेक्स्ट ड्रग आपण बघणार आहोत बेन्झॉइन. ठीक आहे. बेन्झिन. त्यामध्ये सिनोनिम काय त्याचे, सुमात्रा बेन्झिन या गम बेन्झॉइन. बायोलॉजिकल सोर्सेस इट इज बाल्समिक रेझिन ऑब्टेन फ्रॉम स्टॅरेक्स बेन्झॉइन, स्टॅरेक्स टोनकिनेसिस अँड देअर स्पेसीज ऑफ स्टॅरेक्स फॅमिली सायट्रॅसिस. सायट्रॅसिस ही जी फॅमिली आहे. जिओग्राफिकल सोर्स आपल्याला कुठे कुठे भेटतात, साऊथ ईस्टर्न आशिया, थायलँड अँड व्हिएतनाममध्ये आपल्याला मिळतात. ठीक आहे. लक्षात येईल ना. त्याला शिलारस पण आपण म्हणतो बेन्झॉइनला. ठीक आहे. डिस्क्रिप्शन. सुमात्रा बेन्झॉइनचे कलर कसा असणार आहे, कलर दिला डायग्राममध्ये बघा, चेक करा. इट इज अ ग्रेइश ब्राऊन और ग्रे कलरमध्ये. ऑर्डर ॲरोमॅटिक अँड कॅरेक्टरिस्टिक. टेस्ट स्वीटिश अँड स्लाइटली ॲक्रिड. नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये सॅम बेन्झॉइनचे कलर कसा दिसणार आहे, येल्लोइश ब्राऊन टू रस्टी ब्राऊन. ऑर्डर ॲग्रिएबल अँड व्हॅनिला लाईक. टेस्ट कशी असणार आहे, स्वीटिश अँड स्लाइटली ॲक्राइड. नेक्स्ट आहे स्टँडर्ड्स. त्याचे स्टँडर्ड्स कसे आहेत, बेन्झोइक ॲसिड कंटेन नॉट लेस दॅन 60% ऑफ सुमात्रा, नॉट लेस दॅन 12% सिम. अल्कोहोलिक सोल्युबल मॅटर नॉट लेस दॅन 70% ऑफ सुमात्रा अँड नॉट लेस दॅन 90% सिम. ॲसिड इन सोल्युबल ॲश नॉट लेस दॅन 10%. ठीक आहे. झालं स्टँडर्ड. नेक्स्ट आहे बेन्झोइन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ते केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते प्रेझेंट आहेत. सुमात्रा benzoin contains free balsamic acid and ester derived from them, triterpenoid acids and such as the sumarancinolic acid, cyrenreginolic acid are also present. The major constituent of the simmabenzoin is an ester or coniferoyl benzoate. हे याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट कोणाच्या, बेन्झॉइनच्या. ठीक आहे. फर्स्ट आहे अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ द बेन्झॉइन विथ वॉटर गिव्ज मिल्की व्हाईट सोल्युशन. बेन्झॉइन ॲडेड इथर एक्स्ट्रॅक्ट ॲडेड एस्टिओसोफोर टू गिव्ज ब्राऊन कलर. सुमात्रा बेन्झॉइनसाठी आपण यूज करतो. टू रेड पर्पल रेड सिम्मामध्ये आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. जर ब्राऊन कलरमध्ये भेटला तर सुमात्रा बेन्झॉइन प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि डीम पर्पल रेडमध्ये भेटला तर सिम्मा आहे असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बेन्झॉइन ॲडेड 4 ml केमनेफोर. इट गिव्ज ऑर्डर्स ऑफ द बेन्झल अल्डेहाइड. ठीक आहे. नेक्स्ट आहे युजेस आपण कशासाठी यूज करतो.
इरिटेटिंग एक्सपेक्टोरंट, कॅर्मिनेटिव्ह म्हणून यूज करतो, डायरेटिक म्हणून यूज करतो, एक्सपेक्टोरंट म्हणून यूज करतो. ठीक आहे. एक्सटर्नल यूज इन अँटीसेप्टिक, एक्सटर्नली आपण अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो. प्रोटेक्टिव्ह, ट्रीटमेंट ऑफ फॉर द रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे. लक्षात आलं. आपण कोणते कोणते ड्रग बघितले. अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ठीक आहे. द किल द पॅथोजेनेस. ठीक आहे. बॅक्टेरिया किल करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आणि वॉन्ड हिलिंगसाठी आपण अँटीसेप्टिकचा यूज करतो. ठीक आहे. जे जखम झाले त्याला नीट करण्यासाठी आपण अँटीसेप्टिकचा यूज करतो. त्यामध्ये कोणते कोणते ड्रग पाहिले आपण याच्यामध्ये. 4 ड्रग पाहिले. कोणते. टर्मरिक, नीम, मायरा अँड बेन्झॉइन. ठीक आहे. लक्षात आले. ठीक आहे. नेक्स्ट ड्रग बघूया. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अँटी मलेरिया. ठीक आहे. अँटी मलेरियामध्ये कोणते कोणते ड्रग वापरतो आपण. सिन्कोना. ठीक आहे. सिन्कोना ड्रग आपण यासाठी अँटी मलेरियासाठी आपण यूज करतो. डेफिनेशन काय. ड्रग्स आर यूज्ड इन प्रोफायलॅक्सिस और ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी आपण अँटी मलेरिया ड्रग यूज करतो. त्यामध्ये कोणता ड्रग येतो. सिन्कोना. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला केव्हा मलेरिया प्रोड्यूस होतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला बाईट करते फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो, ज्यावेळेस आपल्याला बाईट करतो, ज्यावेळेस बाईट करतो त्यावेळेस आपल्याला मलेरिया कॉजेस होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम त्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत. ठीक आहे. प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हल, प्लाझ्मोडियम फॅलेपॅरम. ठीक आहे. सिम्पटम्स कोणते आहेत. शिवरिंग, फीवर, प्रोफ्यूज स्वीटनिंग. ठीक आहे. हे आपल्याला त्याचे सिम्पटम्स दिसणार आहेत. ठीक आहे. कॉझिगेटिव्ह ऑर्गॅनिझम एंटर्स इन टू द ह्युमन बॉडी. हे कॉझिगेटिव्ह ऑर्गॅनिझम ज्यावेळेस आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एंटर होतात थ्रू द बाईट. कोण बाईट केल्यावर. फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. ज्यावेळेस आपल्याला बाईट करतो त्यावेळेस ते एंटर होतात ह्युमन बॉडीमध्ये. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ज्यावेळेस एंटर होतात बॉडीमध्ये त्या टायमिंगला आपल्याला मलेरिया प्रोड्यूस होतो. येते लक्षात. नॅचरल ड्रग्स आर युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. आर्टेमिसिया ॲनुआ अँड सिन्कोना. म्हणजे यासाठी आपण नॅचरल ड्रग कोणता यूज करतो मलेरियासाठी. सिन्कोना. ठीक आहे. ठीक आहे. ड्रग कोणता. सिन्कोना. त्याचे सिनोनेम काय सिन्कोनाचे. जस्टिस बार्क, पेरुवियन बार्क. बायोलॉजिकल सोर्सेस काय त्याचे दिसते ना. सिन्कोना प्लांटचं डायग्राम दिलेलं आहे, ट्री दिलेला आहे. ठीक आहे. ते बायोलॉजिकल सोर्सेस काय. ड्राईड बार्क ऑफ स्टीम ऑफ द रूट्स. सिन्कोना कॅल्सिया, सिन्कोना ऑफिसिलेसिस आपण म्हणतो. ठीक आहे. फॅमिली रुबेसिया. सिन्कोना. ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्सेस काय त्याचे. नेटिव्ह ऑफ द साऊथ अमेरिकामध्ये भेटते आपल्याला. कल्टिवेट इन इंडोनेशिया, देहरी इंडियामध्ये, श्रीलंका, केनिया, बोलिव्हिया, कोलंबिया. ठीक आहे. यामध्ये आपल्याला मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपल्या इंडियामध्ये मोस्टली कुठं भेटणार आहेत. निग्रेली हिल्समध्ये, तमिळनाडूमध्ये, वेस्ट बेंगाल, कर्नाटका, आसाम आणि सिक्कीममध्ये आपल्याला काय भेटणार आहे. सिन्कोना प्लांट. ठीक आहे. ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक किंवा मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स कशाचे. सिन्कोनाचे. त्याचे कलर कसे आहेत. स्टीमचा बार्कचा कलर कसा आहे. स्टीम बार्कचा आउटर सरफेस इज डल ब्राउनिश ग्रे टू व्हाईट कलर. इनर सरफेस इज येलोइश ब्राऊन टू डीप रेडिश ब्राऊन. ठीक आहे. रूट कसा आहे. रूट बार्कचा डीप रेडिश ब्राऊन कलर. ऑर्डर स्लाइट अँड कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. तर शेप कसा असणार आहे. क्विल्स, फ्लॅट पायसेस. ठीक आहे. टेस्ट इंटेन्सली बिटर अँड समवेट ॲस्टिंजंट असणार आहे. साईज 30 सेंटीमीटर लॉंग, 1.5 सेंटीमीटर टू 2 सेंटीमीटर इन डायमीटर, 2 to 8 mm इन थिक. फ्रॅक्चर शॉर्ट असणार आहे. ठीक आहे. केमिकल कन्स्टंट सिन्कोनामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट येतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल आहेत. इट कंटेन्स अबाउट द 25 अल्कोलॉइड्स ऑफ द विच 4 मेन अल्कोलॉइड्स आर. 4 मेन अल्कोलॉइड्स यामध्ये आपण यूज करतो. आपण बघितले आहेत प्रॅक्टिकलला आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. सिन्कोना बार्क. त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल प्रेझेंट असणार आहेत. क्विनिन, क्विनिडीन, सिन्कोनिन आणि सिन्कोनिडाईन. ठीक आहे. हे केमिकल कशामध्ये प्रेझेंट असणार. सिन्कोनामध्ये. ठीक आहे. सिन्कोना बार्कमध्ये. हे आहेत केमिकल कॉन्स्टंट त्याचे.
ठीक आहे. नेक्स्ट आहे केमिकल टेस्ट कोणत्या सिंकोनाच्या. बार्क पावडर वेन हिटेड इन ड्राय टेस्ट ट्यूब विथ लिटल ग्लासियल ॲसिटिक ॲसिड इट येल्ड्स पर्पल पेपर्स and if treated with dilute sulfuric acid it gives blue fluorescent भेटणार. ठीक आहे. ड्रग पावडर ॲडेड ब्रोमिन वॉटर ॲडेड अमोनिया हीट इट गिव्स इमरल्ड ग्रीनमध्ये भेटणार आहेत आपल्याला. ठीक आहे. सिन्कोनाचे युजेस आपण कशासाठी आपण सिन्कोना बार्क यूज करतो. त्याचे युजेस काय आहेत. अँटी मलेरियलसाठी आपण पहिल्यांदा यूज करतो अँटी मलेरिया अँड अँटीबायोटिक बेटर टॉनिक स्टॉमॅचिक कार्डियक डिप्रेसंट यूज इन रुमॅटिझम अँड न्यूरोलॉजी यामध्ये पण आपण याचा यूज करतो. सबस्टिट्यूट्स ऑफ द सिन्कोना कोणत्या सिन्कोनासाठी क्युप्रिया बार्क ऑप्टेन फ्रॉम द स्टीम ऑफ द रेमिजिया पेंड्युनिक्युलेट फॉल्स क्युप्रिया बार्क ऑप्टेन फ्रॉम रेमिजिया पर्डिनिया. ठीक आहे. हे त्याचे सबस्टिट्युएंट्स आहेत. ठीक आहे. ऑफ सिन्कोनाचे. ठीक आहे. हे झालं सिन्कोना बार्क. कशामध्ये आपण यूज करतो सिन्कोना बार्क. अँटी मलेरिया. ठीक आहे. अँटी मलेरियासाठी आपण मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी आपण सिन्कोना बार्कचा आपण यूज करू. ह्याच्यामध्ये कोणते केमिकल येतात. क्विनिडीन सिन्कोनाडाईन. ठीक आहे. कशामुळे होतो मलेरिया. कशामध्ये प्रोड्यूस होतो. कशामुळं ज्यावेळेस आपल्याला बाईट करते ह्युमन बॉडीवरती बाईट करते कोण फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. ज्यावेळेस आपल्याला बाईट करते त्यावेळेस आपल्याला काय होतो मलेरिया होतो. ठीक आहे. त्यासाठी आपण अँटी मलेरिया ड्रग यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे ऑक्झिटोसिस. नेक्स्ट पॉईंट. ठीक आहे. डेफिनेशन. These are the drugs which have the stimulant effects on the motility of uterus. It gives the spontaneous and rheumatic contractions even in the pre-puberty age. ठीक आहे. ज्यावेळेस गर्भाशयाची मोटिलिटी करण्यासाठी आपण याचा यूज करतो आणि प्रोड्यूस ऑफ द मिल्कसाठी पण यूज करतात. ठीक आहे. इट कॉजिंग द स्टिम्युलेशन ऑफ द इनव्हॉलंटरी मसल्स ऑफ द युटरस प्रोमोटिंग ॲसिलरेटिंग चाइल्ड बर्थ होतं ना त्या टायमिंगला यूज करतो. त्याच्यामध्ये कोणते ड्रग आपण यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये इर्गोट हा ड्रग यूज करतो आपण. ठीक आहे. द कॉन्स्ट्रक्शन ऑफ द युटरस हॅव द मोस्ट व्हायरल रोल ऑफ टू द प्ले ड्युरिंग द प्रेग्नन्सी अँड अल्टिमेट एक्सप्लोजन ऑफ द फिटस ड्युरिंग पॅच्युरेशन. ठीक आहे. लक्षात दिलं. नेक्स्ट ऑक्झिटोसिस हॅव अ marked effect on the motility of the uterus and the most typical among them are the ergotamine from ergot and oxytocin. Other plant drugs are oxytocic effect are the Wasaka and Syncona. ठीक आहे. यामध्ये आपण कोणता ड्रग वापरतो इर्गोट. ठीक आहे. दिलेला आहे इर्गोटची डायग्राम बघा. ठीक आहे. इर्गोट ड्राई. ठीक आहे. सिनोनिम काय असणार आहे ergot of ergota. Biological sources it is the dried sclerotium of fungus Clavicepus purpura family Hypocrisea developed by on ray plant known as cereale. ठीक आहे. फॅमिली ग्रॅमनिया. ठीक आहे. फॅमिली कोणती आहे ग्रॅमनिया. जिओग्राफिकल सोर्सेस आपल्याला कुठे भेटतो आपल्याला एर्गोट. रशियामध्ये पोर्तुगल स्पेन जर्मनी इंडियामध्ये आपल्याला मिळून जाईल इर्गोट. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑर्गोलेप्टिक कॅरेक्टर्स किंवा मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स फॉर इर्गोट. त्याच्यामध्ये कलर कसा असणार त्याचा. एक्सटर्नली कलर कसा आहे. एक्सटर्नली डार्क व्हायलेट टू ब्लॅक इंटरनली व्हाईटिश टू ऑर पिंकिश व्हाईट. ऑर्डर डिस्क्रेबल ऑफ फेंट. टेस्ट अनप्लेझंट. Size the sclerotia are 1 to 3 cm in length and 1 to 5 mm in width. Shape कसा आहे fusiform and triangular. Fractures brittle and short fractures. ठीक आहे. नेक्स्ट आहे ergotamine hydrolysis lysergic acid and 2-aminophenol. हे आपल्याला एर्गोटामेट्रिन ज्यावेळेस हायड्रोलिसिस करणार तेव्हा आपल्याला काय भेटणार लायसर्जिक ॲसिड अँड 2-aminophenol. ठीक आहे. नेक्स्ट आहे एर्गोटामाइनला ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिस करणार त्यावेळेस आपल्याला लायसर्जिक ॲसिड पायरोविक ॲसिड बीटा फेनालामाइन प्लस डी प्रोलिन भेटणार. केमिकल टेस्ट कोणत्या त्याच्यामध्ये आपण केमिकल टेस्ट
कोणतं यूज करणार, व्हॅन युअर्क्स टेस्ट, सोल्युशन ऑफ इर्गोटा अल्कोलाइड ॲडेड व्हॅन युरॅक टेस्ट, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणता पी डायमेथाइल अमायनो बेन्झाल्डिहाइड इन 15% H2SO4 containing traces of FeCl3. It gives deep blue color. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्यूट. यामध्ये कोणते कोणते केमिकल्स प्रेझेंट. द अल्कोलाइड्स ऑफ द एर्गोट आर द क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, दॅट इज वॉटर सोल्युबल अँड वॉटर इनसोल्युबल. द वॉटर सोल्युबल ग्रुप, वॉटरमध्ये सोल्युबल ग्रुप known as ergotamine, group are the should the constitute not less than 50% of the total alkaloids of ergot. Rest of the alkaloids or of ergot are water soluble, ether soluble. The active alkaloids are the levorotatory, while desterotatory alkaloids are therapeutically inactive. Chemical constituent मध्ये अजून ergot contains large number of highly potent indole alkaloid. 6 isomeric pairs of the alkaloids are known as therapeutic effect. A good quality of ergot should contain not less than 0.19 of the % of the total alkaloids. ठीक आहे. कशासाठी यूज करतो आपण एर्गोटचा, एर्गोट यूज्ड इन द लेबर टू द असिस्ट द डिलिव्हरी अँड रिड्यूस द पोस्टमॉर्टम हेमोरेजिज. Ergotamine is used in the treatment of migraine. Ergotamine is used in oxytocin and produce which faster uterine stimulation साठी यूज करतो. ठीक आहे. Then the alkaloids, ergotamine and semi-synthetic dihydroergotamine salts are employed as analgesic in the treatment of migraine. ट्रीटमेंटसाठी पण यूज करतो. ठीक आहे. हे झालं एर्गोट. ठीक आहे. हे झालं, हा टॉपिक झाला ऑक्झिटॉसिस. ठीक आहे. थँक्यू.